समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध. कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला. दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन. एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय. मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस. आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास. तर आजच प्रवेश घ्या. ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली. अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर. मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51. वसगडे तालुका पलूस येथील स्टँड परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाल्याने नागरिक, वाहन चालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेली अवस्था यामुळे अपघाताचा धोका वाढला असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपप्पा कदम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या PWD अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित रस्त्याच्या कामाबाबत माहिती घेतली. तसेच रस्त्याच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदाराशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्वरित काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग पलूस यांनी संबंधित कंत्राटदाराला दिलेल्या लेखी सूचनेत वसगडे कॅनॉल ते तालुका हद्द या मार्गावरील रस्त्यांचे रुंदीकरण, मजबूतीकरण तसेच RCC गटार बांधकामाचे काम मंजूर झाले असून ते तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. अलीकडील पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रदीपप्पा कदम यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर कंत्राटदाराने येत्या 8 दिवसात रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे वसगडे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून अनेक दिवसांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिकांनी प्रदीपप्पा कदम यांनी केलेल्या तत्पर पाठपुराव्याचे स्वागत करत रस्त्याचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सगळे रस्ते तेवढं काम करायचं पूर्ण. झाले आता PWD ने अतिक्रमण काढून दिले. मी त्यांच्याशी बोललो पण आणि त्यांनी काहीतरी नोटीस पण दिले वाटतं तुम्हाला अपघात होत आहेत म्हणून. पोलीस तालुक्यातलं कुठेतरी कोण सांगा ना, कुणाला तरी का मी सांगू कुणाला तरी. हाय 2-4 जण आहेत, मी नंबर पाठवतो तुम्हाला. जरा लवकर करा, पुन्हा पाऊस चालू झाला म्हणजे ते काम होणार नाही. किमान बेस तरी करून घ्या म्हणजे लोकांना जायला यायला तर सुरू होईल. येस. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.